नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। माघ शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला जया एकादशी म्हणतात। सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी जया एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं। एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो। एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी आपल्याला आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे। आपल्याला या ठिकाणी एक तुळशीचं पान हे आवर्जून अर्पण करायचं आहे। यामुळे आपल्या कुठल्याही इच्छा असू द्या त्या पूर्ण होतील। उपाय काय करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। जया एकादशी हे व्रत आपल्या सुख समृद्धी या प्राप्तीसाठी केलं जातं। या एकादशीचं व्रत तुम्ही करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला या दिवशी काही चुका करायच्या नाही। कोणत्या चुका करायच्या नाही याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। एकादशी तिथीला जर का आपण भगवान विष्णूंची विधिवत पद्धतीने पूजा केली आणि काही सेवा, काही उपाय केले तर आपल्याला याचं फळ हे 100% मिळतं। असं म्हणतात की या दिवशी आपण भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। भगवान विष्णूंची सेवा जर का आपण केली, उपासना आपण केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। तुमच्या घरात जर का काही अडचणी असतील, क्लेश होत असतील, पैसा टिकत नसेल, मुलं ऐकत नसेल, चिडचिडपणा वाढला असेल तर या सर्व गोष्टींसाठी किंवा खूप दिवसांची एखादी तुमची इच्छा असेल आणि ती काही करून पूर्ण होत नसेल तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही या दिवशी हे एक तुळशीचं पान तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। उपाय बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। या दिवशी जर का तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर भगवान विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे। पाण्याने, पंचामृताने, साध्या पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे। भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर आपल्या सर्वांच्याच देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते। बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही सकाळी पाण्याने अभिषेक घालू शकतात। यानंतर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे। हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं। एकादशी तिथीला भगवान विष्णूंना अतिशय महत्त्व आहे। भगवान विष्णूंना पिवळा रंग हा आवडता आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करू शकतात। पाटावर तुम्ही पिवळे वस्त्र टाकू शकतात। भगवान विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला पिवळे फूल अर्पण करायचे आहे। या दिवशी पिवळ्या कलरची मिठाई, पिवळ्या कलरचे फळ तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे। त्याचप्रमाणे माता लक्ष्मींची तुम्हाला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात। दिवसभरात कधीही हा उपाय तुम्ही करू शकतात। या उपायासाठी तुम्हाला तुळशीची पानं लागणार आहे आणि ही तुळशीची पानं तुम्हाला एकादशीच्या दिवशी चुकूनही तोडायची नाही आहे। बघा, एकादशीला तुम्हाला तुळशीची पानं अजिबात तोडायची नाही आहे। तुम्ही ही तुळशीची पानं आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात आणि ही तुळशीची पानं तुम्ही एकादशीच्या दिवशी उपाय करण्यासाठी, त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना आणि आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करण्यासाठी वापरू शकतात। तुम्हाला तुळशीची पानं जितकी मिळतील तितकी घ्यायची आहे। किमान तुम्हाला 1000 तुळशीची पानं पाहिजे। बघा, 1000 पानं तुम्हाला मिळणं शक्य नसेल तर तुम्ही 1, 2, 5, 11, 21, 51 या पद्धतीने ही तुळशीची पानं घेऊ शकतात। ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करणार आहे त्यावेळेस तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे। एका प्लेटमध्ये ही तुळशीची पानं घ्यायची आहे। तुळशीची पानं घेताना ती स्वच्छ करून घ्यायची, तुटलेली पानं घ्यायची नाही। जी पानं खराब असतील ती पानं घ्यायची नाही। बघा, आदल्या दिवशी तुम्ही तुळशीची पानं तोडून ठेवा। एका कॅरी बॅगमध्ये किंवा एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवा, म्हणजे ती सुकणार नाही। त्याला थोडंसं पाणी मारून ठेवा, म्हणजे ती सुकणार नाही। आणि ही तुळशीची पानं आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे। सर्वात अगोदर देवासमोर दिवा लावायचा आहे। धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे। बसायला आसन घ्यायचं आहे। कोणतीही पूजा, सेवा करताना नेहमी बसायला आसन घ्यायचं।
तुम्ही जर का जमिनीवर बसून सेवा पूजा केली तर याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्यासाठी बसायला आसन घ्यायचं आहे. स्वतःच्या कपाळाला अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवांना नमस्कार करायचा आहे आणि ही तुळशीची पानं आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे. आपल्याला 1000 विष्णू सहस्र नामावली म्हणायची आहे. एक नाव घ्या, एक तुळशीचं पान घ्या. एक नाव घेऊन हे तुळशीचं पान आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला हे एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. दुसरं नाव घ्यायचं, दुसरं तुळशीचं पान घ्यायचं आणि ते आपल्याला अर्पण करायचं आहे. पुन्हा तिसरं तुळशीचं पान हातात घ्यायचं. तिसरं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. बघा, हे भगवान विष्णू यांची 1000 नावं आहेत. भगवान विष्णू यांची 1000 नामावली आहे. ती तुम्हाला एक एक बोलत एक एक तुळशीचं पान घेऊन अशी 1000 नावं घेऊन 1000 तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे. इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे. तुमच्याकडे जर का 1000 तुळशीपत्र नसेल तर तुमच्याकडे जितकी तुळशीपत्र असतील तेवढी सर्व तुम्ही उजव्या हातात घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला विष्णू सहस्र नामावली बोलून घ्यायची आहे, वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही सर्व तुळशीपत्र एकदम भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायचे आहे. तुमच्याकडे पुस्तक नसेल, तुम्हाला वाचायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या. ही सर्व तुळशीपत्र हातात धरा. तुमची जी काही इच्छा असेल ती भगवान विष्णूंना बोलून दाखवा. त्यानंतर ही विष्णू सहस्र नामावली श्रवण करा किंवा ऐका किंवा वाचा आणि त्यानंतर ही 1000 किंवा आपल्या हातात असलेली तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करा. त्यानंतर भगवान विष्णूंना नमस्कार करा. तुमची जी काही अडचण असेल ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करा. बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्ही हा उपाय तुमच्या प्रत्येक इच्छेसाठी प्रत्येक एकादशीला करू शकतात. यासाठी प्रत्येक वेळेस तुम्हाला हा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. तुम्हाला ही सेवा माहिती झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेस एकादशीला ही सेवा करू शकतात. इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे. प्रत्येकाने आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या इच्छापूर्तीसाठी ही सेवा आवर्जून करायची आहे. फक्त तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आणि तुळशीपत्र तुम्हाला देखील तोडायचे नाही. तुम्ही आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवू शकतात. आदल्या दिवशी तुम्ही तुळशीला जास्तीचं पाणी हे अर्पण करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे इतरांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.